च्या सुरुवातीला बातमी बारामतीमधनं आहे। बारामतीमधल्या माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व प्रस्थापित झालंय। संचालक पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंत 21 पैकी 17 जागांचे निकाल हाती लागले। या 17 पैकी 16 जागांवर अजित पवारांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर तावरेंच्या पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला। माळेगावच्या निवडणुकीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये तळ ठोकून होते। त्यांच्या समोर शरद पवार आणि तावरेंच्या पॅनलचं आव्हान होतं। त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली। आपण चेअरमन झालो तर माळेगावच्या कारखान्यासाठी 500 कोटींचा निधी आणू, हे अजित पवारांचं वक्तव्य निवडणुकीदरम्यान चांगलं चर्चेत राहिलं। अखेर तावरेंच्या पॅनलला दादांनी निवडणुकीत धोबीपछाड दिल्यामुळे अजित पवार माळेगावचे चेअरमन होणार यावरती आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय। 16 उमेदवार विजयी झाल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। सत्तेचा पुरेपूर गैरवापर, प्रचंड दहशत, दबाव, सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या सभासदाला वेठी धरायचं काम केलं गेलं। त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं कामकाज करून सभासद माळेगाव तरी आपल्या विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन, सुरुवातीचं 10,000चं पेमेंट, 50 रुपयाची त्याला असलेली नोट, निवडणूक झाल्यानंतर परत 5,000, एवढ्यावर थांबले नाही। दुपारी 3 वाजता ज्यावेळेस कल कळाला की अजूनही कल गुरु शिष्याच्या जोडीच्या बाजूने आहे, त्यांच्या टीमच्या बाजूने आहे, त्यावेळेला पुन्हा वेगळे 10,000, 4:30-5ला परत 5,000। म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन आहे माळेगावला का आणि कशासाठी? आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं। पवारांनी देशातल्या सद्यस्थिती संदर्भात एक मोठं विधान केलंय। आज देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे की घोषित, याचा विचार करण्याची वेळ आल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं। सरकारी हेडक्वार्टर्समधनं पत्रकारांना फोन येतात आणि पत्रकारांना धमकावलं जातं असं शरद पवारांनी म्हटलं। इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय। त्या पत्रकाराला फोन येतात सरकारच्या हेडक्वार्टरमधून, त्यांना सांगण्यात येतं ही बातमी पुन्हा अशी छापू नका, अशी बातमी तुम्ही छापली, असा लेख तुम्ही लिहिला, अशी सरकार विरुद्ध भूमिका तुम्ही घेतली, तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही काही सांगू इच्छित नाही, पण काही झालं तर आमच्याकडे येऊ नका। एक प्रकारची धमकी आज पत्रकारांना सुद्धा दिली जाते। अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी याच्यातला काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे। आणि